नमस्कार. मागे माझ्या नवरात्रीचे काही व्हिडिओ तुम्ही बघितलेच आहे. तर नवरात्रीच्या 9व्या दिवशी जेव्हा मला वेळ मिळाला, तेव्हा मी गेली होती केळगावच्या रेणुका माता जी ग्रामदैवत आहे यांच्या दर्शनाला. तर त्याच्या आदल्या दिवशी म्हणाल तर माझी मॉर्निंग ड्युटी होती आणि मॉर्निंग करून आल्यानंतर मी छानसा मेकअप, सेल्फ मेकअप करून छान असं शूट केलं होतं. ज्याचं अपडेट जे आहे माझ्या Instaच्या आयडीवर आहे. तुम्ही नक्की बघू शकतात. त्यानंतर नेक्स्ट डेला माझा ऑफ होता आणि 9वा दिवस होता. त्यामुळे मला उपवास होता 9व्या आणि 10व्या दिवशी. मी जसं मागे बोलले होते, की मला उपवास पकडायचा होता. जाताना मी मम्मीकडून गेलेली घरी. तर मम्मीला त्या दिवशी नवमी असल्यामुळे कन्या घालायची त्याची तयारी मम्मी करत होती. छान असं खीर, चपाती, छोले याची तयारी केली होती आणि मम्मी छान-छान रिच्युअल्स सिम्पली फॉलो करायला तिला आवडतात आणि तिचं बघून काही छान अशा गोष्टी मी पण शिकत आहे. मला छान वाटतं. त्यानंतर मी माझ्या घरी गेले सासरी. तिथे मी आईचा जो घट होता त्याचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मी आणि माझी सासूआई जे आहेत, ते आम्ही दोघे केडगावला रेणुका मातेच्या दर्शनाला जाण्यासाठी अचानक आमचं प्लॅन ठरलं आणि आम्ही गेलो. जाण्याचं काही कन्फर्म नव्हतं कारण पाऊस येत होता, बट आमच्या नशिबात होतं म्हणून देवीचं दर्शन आम्हाला झालं. छान यात्रा पाहिली, थोडा उपवास होता म्हणून खाल्लं, लिटल एन्जॉय केला आणि त्यानंतर यात्रा बघून आम्हाला यायला उशीरच झाला होता. आम्ही घरी आलो. घरी आले तर मी खूप दमले होते, कारण माझा पूर्ण दिवस आज धावपळीमध्ये गेला होता. बट त्यानंतर माझ्या डोळ्यावरून तुम्ही बघत असाल लाल-लाल झाले होते आणि असा माझा छोटासा मिनी ब्लॉग काही स्पेशल नाही. बट तुम्हाला कसा वाटला मला सांगायला विसरू नका आणि काळजी घ्या. बाय.